दर्शक हो नमस्कार. वेधकमध्ये स्वागत आहे. मी प्रशांत आराध्य. आमचं चॅनल आपल्याला कसं वाटतं, ज्या प्रतिक्रिया द्या, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. विषय घेतो आहोत माढा लोकसभा मतदारसंघाचा. या मतदारसंघामध्ये भाजपमध्ये निर्माण झालेला तिढा सुटलेला नाहीये आणि आता मोहिते पाटील, अकलूजचे धैर्यशील मोहिते पाटील हे शरदचंद्रजी पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाटेवर आहेत. अनेक पडद्यामागं बैठका सुरू आहेत, चर्चा सुरू आहेत. सध्या मोहिते पाटील यांनी जो सस्पेन्स निर्माण केलेला आहे, यामुळं भारतीय जनता पक्ष असेल, महायुती असेल, यांच्यामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे आणि मोहिते पाटील यांनी हा सस्पेन्स कायम ठेवला. याचबरोबर या काळामध्ये आपल्या राजकीय हालचाली अत्यंत वेगवान केल्या, गावभेट दौरे केले, संपूर्ण मतदारसंघ त्यांच्या कुटुंबांनी पिंजून काढला. म्हणजे एकीकडे त्यांनी कामही चालू ठेवलं, एका बाजूला सस्पेन्सही ठेवला. त्यामुळं भाजप आणि महायुतीमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात संभ्रम आहे आणि या महायुतीमधले जे काही अन्य नेते आहेत, आता अन्य पक्षातले जे नेते आहेत भाजप सोडून, त्यांच्यामध्ये सुद्धा थोडीशी चलबिचल सुरू झाली आहे की मोहिते पाटील नेमकी कोणती भूमिका घेणार. कारण असं वाटत होतं की मोहिते पाटील हे फार ताणणार नाहीत. काही काळानंतर आमदार रणजितसिंह मोहिते पाटील जे भाजपचे विधान परिषदेचे आमदार आहेत, त्यांना समजावून सांगितलं जाईल यानंतर ते आपला पवित्रा मागे घेतील धैर्यशील मोहिते पाटील आणि पुन्हा भाजपच्या प्रचारात उतरतील. मात्र आता उमेदवारी अर्ज भरायची वेळ अगदी जवळ यायला लागलेली आहे. भाजपनं आपले उमेदवार जे आहेत रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा प्रचार सुरू केलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये मोहिते पाटील यांनी एका बाजूला आपली प्रचार यंत्रणा प्रभावीपणे राबवली. कुटुंबातील सगळे सदस्य, त्यांच्या गटातले नेते या सगळ्यांनी मतदारसंघ पिंजून काढला. दुसऱ्या बाजूला त्यांनी बॅकडोअर सिस्टीम म्हणजे पडद्या मागून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार यांच्याशी सुद्धा संधान साधलं. याचबरोबर अपक्ष सुद्धा उमेदवारी भरली तर काय होऊ शकतं याची चाचपणी केली, लोकांशी चर्चा केली. आता मोहिते पाटील हे मागे येतील असं वाटत नाहीये. गुढीपाडव्याच्या आसपास त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटामध्ये सहभाग किंवा सामील होऊ शकतात आणि ती उमेदवारी तुतारी या चिन्हावर निवडणूक लढवू शकतात. सध्या माढा लोकसभा मतदारसंघाचा जर आपण अंदाज घेतला, सगळीकडे चर्चा केली, ग्रामीण भागात जाऊन प्रत्येकाशी बोललो, तर थोडंसं वातावरण हे शरद पवार यांच्या बाजूने झुकताना दिसत आहे. तसंच मोहिते पाटील यांच्याबद्दलची सहानुभूती सुद्धा आहे आणि मोहिते पाटील यांना माढा लोकसभा मतदारसंघाची असणारी माहिती, प्रतिकूल परिस्थितीमध्ये इथं कसं निवडणूक लढवायची याचा 2014चा असलेला अनुभव, 2019ला पक्षाचा त्याग केला राष्ट्रवादी काँग्रेसचा आणि नव्या भाजपमध्ये आले, दिलेला उमेदवार विजयी करण्याचं त्यांनी साधलेलं कौशल्य, विधानसभेला परत भाजपला केलेली मदत, राम सातपुतेंना आमदार केलं, या सगळ्यामुळं मोहिते पाटील गटाबद्दल सध्या सोलापूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात सहानुभूतीचं वातावरण दिसतं आणि हीच लोकभावना जाणून घेण्याच्या दृष्टीने मोहिते पाटील यांनी दौरे केले होते. आता भारतीय जनता पक्ष सुद्धा त्यांची वाट बघत होता. गिरीश महाजन येऊन गेले. याचबरोबर रणजितसिंह मोहिते पाटील यांच्याशी सागर बंगल्यावर देवेंद्र फडणवीस यांनी चर्चा केली. मात्र मोहिते पाटील हे मागे यायला तयार नाहीत असं चित्र आहे. यातल्या यात धैर्यशील मोहिते पाटील, जयसिंह मोहिते पाटील, सहकार महर्षी कारखान्याचे जे चेअरमन आहेत ते मात्र खूप ॲग्रेसिव्ह दिसतात. धैर्यशील मोहिते पाटील हे स्पष्टपणे पुढे येऊन काही बोलत नाहीत. जयसिंह मोहिते पाटील हे बोलत आहेत आणि आता पडद्यामागे अनेक हालचाली सुरू झालेल्या आहेत आणि मोहिते पाटील यांनी मतदारसंघाचा अंदाज घेतला. त्यांनी मान, फलटण, खटाव, म्हसवड ह्या भागापासून ते करमाळ्यापर्यंत सगळीकडे जाऊन अंदाज घेतलेला आहे. त्यांच्या कुटुंबातील सगळे सदस्य फिरतायत, त्यांचे भाऊ फिरतायत, बहीण फिरते आहे. धैर्यशील मोहिते पाटील यांच्या पत्नी शीतलदेवी मोहिते पाटील यांनी तर प्रभावी दौरे केले सगळीकडे. अशा परिस्थितीमध्ये आता मोहिते पाटील पुन्हा मागे येणार नाहीत हे निश्चित झालेलं आहे आणि यामुळं माढा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ही राज्यात सर्वात मोठा हॉटस्पॉट ठरलेली आहे. लक्षात घ्या, मोहिते पाटील यांनी भाजप केलं बंड किंवा भाजपला न जुमानता आपलं जे म्हणणं आहे ते पुढे रेटण्यामुळं राज्यामध्ये अनेक ठिकाणी जे लोक बोलू शकत नव्हते, जे नेते बोलत नव्हते, जे राजकारणी बोलत नव्हते, अन्य पक्षात म्हणजे महायुतीमधले सुद्धा ते हळूहळू बोलायला लागले, आपला विरोध दर्शवायला लागले. काही ठिकाणी तर उमेदवारी बदलायची पाळी शिवसेनेसारख्या पक्षावर आलेली आहे एकनाथ शिंदे यांच्या. त्याच्यामुळं माढ्यातनं सुरू झालेलं हे जे काही बंडाचं वारं आहे ते हळूहळू राज्यभर सगळीकडे पसरलं. पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा त्याची लागण झाली होती. त्यामुळं मोहिते पाटील हे मोठं प्रस्थ आहे, हे मोठं घराणं आहे राजकारणातलं. त्यांचं अनुकरण अन्य ठिकाणीही केलं जाऊ शकतं. ह्याची भीती भाजपला होतीच, परंतु मोहिते पाटील आता मागे यायला तयार नाहीयेत आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये माढा लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवायचीच असा चंग त्यांनी बांधलेला आहे. या त्यांच्या उमेदवारीमुळं काय काय होऊ शकतं अशा अनेक ह्याच्यावर आपण बोलणार आहोत. मात्र आता मोहिते पाटील हे
तुतारी या चिन्हावर निवडणूक लढवण्याची दाट शक्यता आहे. दाट शक्यता एवढ्या करता आम्ही म्हणतोय कारण त्यांची शरद पवार यांच्याबरोबर बॅकडोर चर्चाही झालेली असावी, झालेली आहे. कालच त्यांच्या गुप्त बैठका होत्या असंही ऐकून आहे. मात्र जोपर्यंत ते जाहीर करत नाहीत तोपर्यंत आपण स्पष्ट असं म्हणू शकत नाही. परंतु त्यांच्या हालचाली पाहता परत ते येणार नाहीयेत हे मात्र निश्चित. भाजपकडे जातील असं आता वाटत नाहीये, कारण भारतीय जनता पक्ष सुद्धा शेवटी मोठा पक्ष आहे, तो सुद्धा त्यांची समजूत काढण्यासाठी काही काळ देऊ शकत होता. आता राज्यभरातल्या निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ त्यांना माळशिरसमधनं फोडायचा आहे आणि ह्याच्यावेळी त्यांची आता मनधरणी करण्याची पण वेळ निघून गेलेली आहे. आणि मोहिते पाटील यांनी सुद्धा अत्यंत शांतपणे शिस्तबद्ध पद्धतीने मतदारसंघाचा सगळा आढावा घेतला, अभ्यास केला, लोकभावना जाणून घेतलेली आहे आणि त्यांना या मतदारसंघाचा पूर्णपणे अभ्यास आहे. त्यामुळं त्यांनी आता आक्रमक धोरण घ्यायला सुरुवात केलेली आहे आणि ही निवडणूक कोणत्याही परिस्थितीमध्ये लढवायचा असा चंग बांधलाय. त्यामुळं माढा लोकसभा मतदारसंघ काय घडेल मतदारसंघात निवडणुकीत हे सांगणं फार कठीण आहे. कारण मोहिते पाटील यांच्या बाजूने भाजपचे विरोधक असणारे, खासदार निंबाळकर यांना विरोध करणारे आणि मोहिते पाटील यांना मानणारे, परंपरागत त्यांच्याबरोबर असणारे अनेक नेते आहेत, अनेक छोट्या संघटना आहेत. त्या सगळ्या मोहिते पाटील यांच्यासाठी जीवाचं रान करतील या मतदारसंघामध्ये, हे सगळ्यांनाच माहिती आहे. आणि महायुतीमध्ये सुद्धा सगळंच काही आलवेल आहे असं नाही, काही नेते गळालाही लागू शकतात. त्यामुळं माढ्याची निवडणूक ही भाजप करता आत्ता तरी सध्याची परिस्थिती पाहता सोपी वाटत नाही. आपण पुढचा भाग घेतो आहोत. या भागामध्ये मोहिते पाटील सोलापूर जिल्ह्यात काय काय करू शकतात, कशा पद्धतीने त्यांची व्यूहरचना असू शकते यावर आपण बोलणार आहोत. तोही भाग जरूर पहा. चॅनलवर आपण नवीन असताल तर सबस्क्राईब करा. नमस्कार.